थकबाकीदारांनी मिळकत कराची मूळ रक्कम 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरावी, अन्यथा मिळकत कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिला। सोलापूर महापालिकेतील मिळकत करापोटी चालू मागणी 176 कोटींची आहे। सर्व मिळून 600 कोटी रुपयांची थकबाकी आहे। यामध्ये 90 कोटी रुपये नळाची आहे, तर सुमारे 250 कोटी रुपये शास्ती आणि व्याजाची रक्कम आहे। वसुली करायची निव्वळ थकबाकी पाहता 300 कोटी रुपये आहे। यापूर्वी महापालिका मिळकत कर विभागानं थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा चढवण्याची कारवाई हाती घेतली। संबंधित थकबाकीदारांना मिळकत कर भरण्यासाठी आवश्यक ती संधीही देण्यात आली। मिळकत कर विभागाचे नियंत्रण अधिकारी तथा उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियोजनाखाली ही योजना राबवण्यात येत आहे। त्याचबरोबर आता मिळकत करावरील 100% व्याज शास्ती माफी करण्याची अभय योजना राबवण्यात येत आहे। येत्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या योजनेची मुदत आहे। त्या दरम्यान संबंधितांनी मूळ रक्कम भरणं आवश्यक आहे। त्याच मिळकतदारांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। अभय योजनेनंतरही मिळकत कराची थकबाकी न भरल्यास संबंधित थकबाकीदारांच्या मिळकती जप्ती, लिलाव आणि 7/12वर बोजा चढवण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे। आपली थकबाकी भरून या अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि कटू कारवाई टाळावी असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं। मागच्या आठवड्यात पालकमंत्री साहेब आले होते, त्यात सुद्धा हा मुद्दा लक्षात आला की बरेच जवळजवळ आमच्याकडं 300-350 कोटीची थकबाकी आहे, मूळ थकबाकी आहे। तर याच्यामध्ये एक अभय योजना शासनाने वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये लागू केलेली आहे। तर जेवढं जो काही थकबाकी म्हणजे व्याज असेल आणि शास्ती असेल तर ते आम्ही 100% माफ करण्यासाठी आम्ही आता धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे। तर साधारणतः आम्ही सर्वांना असं आवाहन करतो की ज्यांचं कुणाचंही गेल्या वेगवेगळ्या वर्षांमध्ये थकबाकी असेल तर मी पूर्ण शास्ती आणि व्याज आहे ते पूर्ण माफ करत आहोत। फक्त ती रक्कम जी काही मूळ रक्कम असेल ती 30 सप्टेंबरच्या पूर्वी आमच्याकडे जमा झाली पाहिजे, त्यांनाच ती मिळेल। 30 सप्टेंबरपर्यंत जर ती रक्कम मिळाली नाही तर त्यांना तो लाभ मिळणार नाही। त्यामुळे त्याने अर्ज करावा, आमच्याकडं अर्ज करून आम्ही त्याला मंजुरी देऊ, किंवा समजा जर ते लोकादारी देणार असेल तर लोकादारीच्या पूर्वीसुद्धा आम्ही त्याला मंजुरी देऊ। आम्ही तात्काळ 1-2 दिवसात त्याला आम्ही मंजुरी देत आहे। जे कोणी थकबाकीदार असतील ते जर नाही केलं तर आम्ही त्याच्यावर जो आम्ही टॉप आमचे 1000 जे थकबाकीदार आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यांना नोटीस देतो आहे। त्यांच्या 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डवर आम्ही तो बोजा चढवणार आहोत आणि ऑक्शनची कारवाईसुद्धा भविष्यात करणार आहोत।